तर पाहू शकते तुम्ही साधारणतः 2 किलो बेसन पिठाचे तुमच्या समोर आपण मैत्रीण तुम्ही पाहिलं आता वाजलेले 7:15 सकाळचे आणि आपण सकाळी सकाळी लाडवाचं करायला घेणार होतो. खरं तर कालच करणार होतो पण थोडीशी छोटी मोठी कामामुळे राहून गेलं. तर हे पहा चण्याच्या डाळीचं हे बेसन पीठ अगदी पिवळं ढम्म असं दिसतंय तुम्हाला. तर आता आपण हे पीठ जे आहे ना ते जवळजवळ 2 किलोपेक्षा जास्त आहे, परंतु मी 2 किलोचे लाडू तुम्हाला करून दाखवणार आहे चण्याच्या पिठाचे. तर कसं पीठ मोजायचं, साखर कशी मोजायची, अंदाजे किती घ्यायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता माझ्याकडे एक छोटं पातेलं आहे, मी त्याने मोजून घेणार आहे पीठ. पहा हे पहा असं हे माझं 6 पातेले, छोटं पातेलं आहे हे 6 पातेले किंवा तुम्ही बाउलने मोजा, 6 माप घेतलेले आहेत. याच्यामध्ये अजूनही थोडंसं पीठ शिल्लक आहे, परंतु हे मुद्दामूनच ठेवलेलं आहे. थोडंसं नंतर कधी गरम गरम खायची इच्छा झाली तर. ही आहे सकाळची वेळ. चला मी आता दाखवलं तुम्हाला 7:15 वाजलेले आहेत. पीठ आपण मोजून घेतलेलं आहे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप्स, या व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये टिप्स सांगत राहणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही लाडू कराल तर खातच राहाल आणि दरवर्षी दिवाळीला असेच लाडू तुम्ही एकदा बनवाल. मला असं वाटतं की तुम्ही आता सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, चपाती म्हणताना जसं डायरेक्ट पाणी टाकतो तसं पाणी टाकायचं नाही आहे, कारण चण्याच्या पिठाला अतिशय पाणी कमी लागतं. त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाका, लागेल असं पाणी घ्या, एकसाथ पाणी घेऊ नका. आता माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मोबाईल साईडला ठेवते आणि पीठ मळायला घेते. मळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने घट्ट सैलसर कसं मळायचं आहे ते मीडियम साईजमध्ये. चला हे पहा असं थोडं थोडं करा. त्यानंतर लागेल असंच पाणी घ्या, एकसाथ पाणी घेऊ नका, कारण की काय होतं मग पीठ पातळ झालं तर प्रॉब्लेम होतो आणि मग पातळ पिठाचे लाडू आपण नाही करू शकत. चण्याच्या डाळीला फार कमी पाणी लागतं. यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देणारे लाडू अगदी खमंग आणि छान होण्यासाठी साखरेचं प्रमाण, पिठाचं प्रमाण, आता पीठ कसं मोजायचं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. काय होईल, व्हिडिओ अर्धवट पाहिला तर मग तुमचं प्रमाण गडबडेल आणि हे होईल. दिवाळीचा पदार्थ आपला हा 4था पदार्थ आहे, दिवाळी स्पेशल. यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती गावरान खमंगपणा या चॅनलवरती आपण संपूर्ण दिवाळीचा फराळ आपण बनवून दाखवलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि असेच नवीन व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे पदार्थ बनवू शकता. आणि मला कमेंट्स करा तुम्ही बनवलेला पदार्थ कसा झाला आहे आणि तो छान झाला का मला नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत तुम्ही त्या पद्धतीने जर बनवले तर तुमची चकली, लाडू, चिवडा अतिशय छान होणार आहेत, काही फसणार नाही. आता आपण सकाळी सकाळी लाडवाचं पीठ मळलं, कारण की आपण सकाळी लाडू करणार आहोत. आणि लाडू झाल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये, आज आहे रविवार आणि रविवारचे सगळी घरी आहेत, म्हणजे म्हटलं थोडीशी मदत होऊन जाईल. तर आपण आज चिवडा आणि शेव पण बनवून घेऊयात. तर त्यासाठी आपण सकाळी सकाळी आज लाडवाचं करायला घेतलेलं आहे. आणि दिवाळीचा हा सगळ्यात आवडता आणि मोठा मानाचा पदार्थ असल्यामुळे याला थोडा मान दिलाच पाहिजे, हो की नाही. हा पहा आपलं झालेलं आहे. आता हा पिठाचा 2 किलो पिठाचा गोळा तयार करून, हे पीठ मी असं मळलेलं आहे ना, अगदी म्हणजे घट्ट पण नाही आहे आणि खूप सैलसर पण नाही आहे, अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ओला कपडा टाकून ना आपण कमीत कमी अर्धा तास ठेवणार आहोत किंवा हार्डली 10 मिनिट ठेवणार आहोत. लगेचच पुऱ्या करायला घेणार आहोत. पुऱ्या कशा टम्म फुगतात आणि पुऱ्या कशा बनवायच्या, पुऱ्यानंतरची प्रोसेस काय हे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स आहेत, ते पण तुम्ही पहा. आणि पुरी झाल्यानंतर आपण त्याचं मिक्सरवरती बारीक पावडर करून घेणार आहोत. त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर वगैरे सर्व टाकणार. साखरेचं प्रमाण, चाचणी, बऱ्याच महिलांची चाचणी चुकते, तर चाचणी घेताना चाचणी बिघडते आणि मग सगळ्या लाडवाची वाट लागते, कारण की आपण एवढ्या मेहनतीने करतो, एवढे छान, आणि एका स्टेपसाठी आपली सगळी गडबड होते. त्यासाठी मी तुम्हाला चाचणी कशी चेक करायची आणि चाचणी कशी घ्यायची आणि अगदी योग्य प्रमाणासह सगळं सांगणार आहे. यामध्ये आपण नवीन तेल घालणार आहोत, कारण चिवड्याचं वगैरे तेल याला चालणार नाही आहे किंवा चकलीचं तेल चालणार नाही, कारण याचा सगळा स्मेल यामध्ये उतरलेला असतो त्या चकलीचा. लाडवासाठी आपण वेगळं तेल घेणार आहोत पुऱ्या तळण्यासाठी. आता इकडे तेल तापेपर्यंत, कढई गरम होईपर्यंत लगेचच इकडे आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आणि मी पुऱ्या कशा बनवणार आहे ही पण मी तुम्हाला एक आयडिया दाखवणार आहे. एका हाताने पुरी आणि एका हाताने तळणी, दोन्ही कामं एकाच वेळेस कशी चालतात हे दाखवते. चला मैत्रिणींनो, चला सगळी पूर्वतयारी झालेली आहे. पहा कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे, तळण्यासाठी घमेली घेतलेली आहे आणि आपले गोळे सुद्धा सगळे रेडी आहेत. गोळे तुमच्या समोर मी लहान मोठ्या आकाराचे करून घेतलेत. अबडधोबड असली तरी चालेल, कारण की ह्या पुऱ्या आपल्या असे जाडच करायचे असतात. या साईजचे मी घेतलेत. एक छोटी चपाती असते याप्रमाणे, कारण की खूप छोटे नको, पुऱ्या आपल्या कडक होतात आणि मग त्याचं टेक्स्चर बिघडतं. थोडेसे जाडसरच करणार आहोत. हे आहे माझं पुरी प्रेस. आता ह्यामध्ये मी एक प्लास्टिकचा पेपर टाकला, याला थोडं तेल लावून पुरी प्रेस टाकमध्ये
प्रेस करणार आहे म्हणजे पटापट होतो. मी तुम्हाला एका हाताने पुरी कशी बनवायची हेही दाखवते, एक दाखवते आणि बाकीच्या फटाफट करून घेते. आणि तळण्यासाठी कशा तळायच्या, कुठल्या रंग ब्राऊन रंग येईपर्यंत ते पण तुम्हाला सांगते. पहा, अशा पद्धतीने आता आपण ठेवलेलं आहे. एकाच हाताने मी पुरी टाकलेली आहे, दुसऱ्या हाताने थोडंसं हलकंसं प्रेस केलेलं आहे. आपली एवढ्या आकाराची पुरी झालेली आहे. तुम्हाला हवी तर थोडीशी मोठीसुद्धा करू शकता किंवा काही आवश्यकता नाही आहे. आणि एका हाताने इकडे जर तळायला टाकलं तर आपण फटाफट दुसरी पुरी ठेवूनसुद्धा करू शकतो. हे पहा, पीठ आधी तळले तापले का आपण पाहिलं नाही आहे. हां, पीठ तळलेलं म्हणजे तापलेलं आहे. यासाठी आपण पुरी तेलामध्ये सोडू शकतो. तोपर्यंत लगेच आपण दुसरीसुद्धा पुरी ठेवून घेणार आहोत. ही सुद्धा प्रेस झालेली आहे. इकडे पुरी तळत आहे. एकदा दोनदा पलटी मारायची. हलक्या रंगाला हलका रंग येईपर्यंत तावा गरम करून घ्यायची आहे. पुरी तापवून म्हणजे फुगवून घ्यायची आहे, कारण की जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत वाट बघत बसायचं नाही आहे. हलकासा कलर चेंज होतो आणि पुरी लगेच फुगते. या पुरीला जास्त वेळ लागत नाही. आपल्या खाण्याच्या पुरीसारखी जास्त कडक पण सुद्धा करायची नाही आहे. बघा, पहा, आता पुरी हळूहळू फुगायला लागली, तुम्हाला दिसते. तोपर्यंत आपली दुसरी पुरी ऑलरेडी तयारच आहे. तुमच्या समोरच मी आता प्रेस केलेली दाखवते. हे पहा, म्हणजे फटाफट होऊ शकतं. एका हाताने आपण पुऱ्यासुद्धा प्रेस करू शकतो. फक्त गोळे करेपर्यंत आपल्याला वेळ लागतो, त्यानंतर वेळ फारसा लागत नाही. तर आपण ही पुरी झाली का पाहूया आणि मग आपण दुसरी टाकूया. कढई छोटी असल्यामुळे एका वेळेस आपण एकच टाकतो. जर थोडीशी मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस दोनसुद्धा टाकू शकता, परंतु काही हरकत नाही. हळूहळू होत राहतं. पुरीचा रंग हलकासा बदलायला लागलेला आहे, पण चेंज झाला आहे. पिवळसर कलर करून थोडासा तांबूस तांबेरी रंग चढायला लागलेला आहे. म्हणजे आपली पुरी आता हळूहळू तयार होत आहे. आणि ह्या पुऱ्या जाडसरच असतात, नेहमी लक्षात ठेवा. ह्या पुऱ्या पातळ, आपण पुरी भाजी खातो त्याप्रमाणे पुऱ्या ह्या पातळ नसतात. पातळ करू नका, थोड्याशा जाडसर ठेवा. अशा सगळ्या पुऱ्या आपण एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यानंतर थोडेसे मध्यम ते मीडियम आकाराचे जाडसर असे तुकडे करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. ग्राइंड झाल्यानंतर ते पीठ पुन्हा मोजणार आहोत. आणि जेवढं पीठ आहे तेवढीच साखर खरं तर गावाला घेतात. जर 1 किलो पीठ असेल तर 1 किलो साखर, परंतु ते लाडू खूप गोड गोड होऊन जातात आणि ते खायची इच्छा होत नाही. म्हणून आपण ना त्यापेक्षा थोडेसे 250 ग्राम साखर कमी टाकतो. म्हणजे 1 किलोला 775 ग्रॅम, पाऊण किलो एवढी साखर आपण टाकतो. आणि त्या पिठामध्ये मग वेलची, मनुके, ड्रायफ्रूट्स, तुम्ही ड्रायफ्रूट टाकत असेल टाका, पण मी यामध्ये फक्त मनुकेच टाकते. ड्रायफ्रूटही टाकू शकता, ऑप्शनल आहे. परंतु ही गावची टेस्ट जी आहे ना ती लाडवायची तशीच राहिली पाहिजे, म्हणून मी याच्यामध्ये फक्त मनुके टाकते, किशमिश, आणि खूप छान असे होतात. तर मी तुम्हाला योग्य प्रमाणाचं सगळं सांगणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे, तुम्ही जाऊन ते वाचू शकता, पाहू शकता. पहा, हलका कलर याचा चेंज झालेला आहे. पुरी अगदी टम्म अशी फुगलेली आहे. आता आपण पुरी काढून घेऊ. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये टिश्यू पेपर वगैरे टाकलं नाही, काय आवश्यकता नाही, कारण आपल्या पुऱ्यामध्ये तेल पाहिजेच. लाडू बनवायचे आहेत. तुम्ही येथे तुपामध्ये सुद्धा तळू शकता, ऑप्शनल आहे यासाठी. आता दुसरी पुरी टाकलेली आहे, तीही कशी फुगते पाहूया. आणि बाकीच्या पुऱ्यामध्ये मी फटाफट व्हिडिओ पॉज करून बनवून घेते. आणि मग पुऱ्या तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की ग्राइंड कसं करायचं. जरा थोडंसं जाडसर रवाळच ठेवायचं मिक्सरला, खूप बारीक असं करायचं नाही किंवा खूप जाडसर असं ठेवायचं नाही आहे. तेल मस्त तापलेलं आहे. थोडं हलकं कमी केलं गॅस तरी चालू शकतो, किंवा काही गरज नाही, कारण एका वेळेस एक पुरी आणि इकडे पण दुसरी पुरी तयारच असते आपला, त्यामुळे गॅस पण बंद करायची गरज नाही आपल्याला. ही पुरी फुगत असताना आपण दुसरी सुद्धा पुरी हळूच सोडू शकतो यामध्ये, म्हणजे एका वेळेस 2 पुऱ्यांचं होऊन जाईल. ही झालेली आहे. तेल निथळू द्यायचं थोडंसं आणि साईडला एका काढून घ्या. पहा, पहिल्या पुरीला अजिबात तेल राहिलेलं नाही, दिसते तुम्हाला. यामध्ये जराही तेल नाही आहे. आम्ही लहान असताना आमची आई असं नव्हती करत, पुऱ्या तळत नसायची, तर ती तव्यावरती तेल टाकून किंवा तूप टाकून भाजून घ्यायची. खमंग अशा तव्यावरती मस्त लाल कलर येईपर्यंत
भाजून घ्यायची आणि मग ते आम्ही सगळे भावंड एकत्र बसून हातावरती चुरा करायचो आणि राहिलेली सगळी जी जाडसर चुरा असतो तो उकळामध्ये आई कुटून घ्यायची किंवा त्याला बारीक करायचे आणि मग ती लाडवाची प्रोसेस चालू राहायची. खूप छान दिवस होते ते. परंतु आता काय सगळं गॅस आला, शेगडी आली, मिक्सर आलं, सगळं काही जग बदललं. अगदी FM रेडिओपासून ट्विटर आलं. हे सगळं या पिढ्यामध्ये बदल या पिढीने पाहिलेला आहे. एवढा मोठा बदल, शतकानुशतकं न झालेला बदल ह्या 20 वर्षामध्ये झालेला आहे. एवढा अफाट बदल कधीच झाला नाही यापूर्वी. हे पाहू शकताय. आता आपल्या पुऱ्या पटापट तळतात. ते आपला हातून बसले एका तरी पटकन पुरी पण इकडे मी तळेपर्यंत इकडे लगेच दुसरी पुरी ठेवून घेते आणि ती पण लगेच बारीक होऊन जाते. म्हणजे पुरीचा आकार होतो त्याला पटकन. तोपर्यंत इकडे तळत राहते. ही आहे आपली शेवटची पुरी. अजून एक बाकी आहे. एवढ्या पुऱ्या झाल्या की आपलं तळायचं काम सगळं झालेलं आहे. मग आपण लगेच चाचणी घेणार आहोत. चाचणी कशी घ्यायची, साखरेसाठीची एक पद्धत आहे. चाचणी लवकर घेता येण्यासाठी, कारण गॅसवर आपला खूप वेळ लागतो. त्यामध्ये जेवढं जास्त पाणी टाकणार तेवढं पाणी जळून जाईपर्यंत, म्हणजे पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला ते गॅस चालू ठेवावा लागतो आणि खूप वेळ चाचणीला ठेवत बसावं लागतं. आणि खूप जणांची चाचणी चुकते. एवढं अचूक प्रमाणे घेऊन अगदी परफेक्ट असं लाडूचं घेऊनही चाचणीमुळे सगळे लाडू बिघडले जातात. तो एक महत्त्वाचा टप्पा असतो. चाचणी घेता येणं हा सगळ्यात मोठा टप्पा आहे. आणि चाचणी ही प्रत्येक महिलेला आलीच पाहिजे. सोपी आहे, काहीच कठीण नाही आहे. मी तुम्हाला सांगते आयडिया काय करायचं ते. हां, आता हे एक पुरी काढून घेऊया आणि राहिलेली एक शेवटची पुरी टाकूयात. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या आता बनवून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय पूर्ण. आता ही एक शेवटची पुरी आपण टाकून घेऊयात. म्हणजे आपलं पुऱ्यांचं तळायचं काम झालं. आता आपण तुकडे करायला घेऊयात आणि चाचणीलाही लगेच टाकूयात, कारण चाचणी येईपर्यंत तुकडे बारीक होतील आणि मिक्सरला ग्राइंड पण होतील. म्हणजे दोन्ही कामं ॲट अ टाईम आपली होऊन जातील. अर्धा ते 1 तासामध्ये आपलं सगळं आवरलेलं आहे. आणि पुऱ्या करायला अजिबात तेल लागलेलं नाही. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी जेवढं तेल टाकलं ना ते तसंच आहे. त्यामध्ये आपण टाकलेलं नाही आहे बिलकुल. तेल लागत नाही आहे पुऱ्यांसाठी जास्त. आपण नॉर्मल पुऱ्या जशा तळतो तसंच. आपल्या गव्हाच्या कणकेच्या आपण जेव्हा पुऱ्या बनवतो त्या तरी ऑइली राहतात, त्याच्यामध्ये तेल राहतं. पण यामध्ये बिलकुल ऑइल राहत नाही आहे. पहा, दिसतंय तुम्हाला. कलर पण फार सुंदर आला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कसा दिसतो माहीत नाही, पण इतका छान पिवळसर कलर दिसतोय. शक्यतो लाडूसाठी पॉलिश डाळ वापरू नका. जेवढी जास्त महाग ब्रँडेड चांगलं तुम्ही वापरता तेवढं ते पॉलिश केलेलं असतं, रिफाईंड केलेलं असतं. त्यामुळे साधं गावच्या पद्धतीने साध्या डाळी वापरा. ही आहे आपली सर्वात शेवटची पुरी. गॅस केलाय बंद. पुऱ्या आहेत रेडी. संपलेलं आहे पीठ. आता थोडं गरम असतानाच करायला घ्या, कारण की थंड होण्यानंतर हे होईल. गरमच आहेत अजून या सर्व. थोड्याशा थंड होण्याआधीच बारीक करायला घ्या. सर्व गरम आहेत अजून, कारण आपण लगेचच उतरवलेलं आहेत. हे पहा अशा पद्धतीने. अशा अबडधोबड पद्धतीने जर आपण बारीक करून घेतल्या ना कुस्करून, तर आपल्या मिक्सरमध्ये टाकायला पटकन बरं होईल आणि एका हाताने सहज होतात. अशा आहेत ह्या. अगदी सॉफ्ट आणि छान झाल्यात आपल्या पुऱ्या. खरं तर अशा सगळ्या पुऱ्या आपण बारीक करून घेणार आहोत आणि लगेचच मिक्सरमध्ये ग्राइंड घेणार आहोत. तोपर्यंत इकडे पुऱ्या बारीक होत आहेत. मी लगेच चाचणीची प्रोसेस सांगते तुम्हाला. हे पहा, अंदाजे मी माझ्या अंदाजाने मोजून घेतलेले. तुम्ही पॅकिंग असेल तर अतिउत्तम. 1-1 किलोचं पॅक असेल तर. परंतु ही मिक्स असल्यामुळे मला काही अंदाज आलेला नाही, परंतु मला अंदाज आहे नेहमीचा. 1.5 किलो साखर मी घेतलेले. 2 किलोला 1.5 किलो एवढी साखर ही मी घेतलेली. आता ही चाचणी करण्यासाठी मी एक पातेले घेतलेले. या पातेल्यामध्ये आपण चाचणी घेणार आहोत. परंतु त्यासाठी अशी जर साखर तुम्ही डायरेक्ट टाकली पाण्यामध्ये तर ही वितळण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास आधीच पाण्यामध्ये थोडी मिक्स करावी लागेल आणि सतत ढवळत राहावं लागेल. त्यासाठी एक छोटी ट्रिक्स आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फटाफट बारीक करून घ्या. हे पीठ साखरेचंच आहे त्यामुळे मी पटकन बारीक करून घेते. आता ही साखर बारीक करून झाली की मग चाचणी काय होतं, पटकन येते आणि चाचणीला अजिबात वेळ लागत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे चाचणी घेणार आहोत. ही झालेली आपली सगळी साखर बारीक. पिठी साखरेपेक्षा थोडीशी जाडसर आहे, सरट भरड आहे.
परंतु हरकत नाही. आणि त्यामध्ये आता काय करायचं, चाचणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. एक चहाचा कप जो असतो ना आपला छोटा, एवढी वाटी पाणी टाकायचं आहे, कारण ते पाणी जळण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे, म्हणून पाणी जास्त कधीच टाकायचं नाही. बरेच जण 1 ग्लास वगैरे टाकतात, मग काय होतं चाचणी येण्यासाठी फार वेळ लागतो. आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि हे सगळं मिश्रण ढवळून घेणार आहोत. आता काय करणार आहोत आपण, हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र मिक्स असं एकजीव करून घेणार आहोत. यामुळे काय होणार, या पाण्यामुळे साखर सगळी वितळणार आहे आणि हळूहळू तिचं पाण्यात रूपांतर होणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खाली आता गॅस पण चालू केलेला आहे. याने काय होतं, चाचणी लवकर येते, म्हणून आपण साखर बारीक करून घ्यायची. खरं तर बरेच जण घेत नाहीत, ते पाण्यामध्ये थोडा वेळ साखर ठेवतात, ती विरघळली की मग चाचणी घेतात. तेही चालतं, परंतु वेळ खाऊ प्रोसेस आहे ही, शॉर्टकट आहे, म्हणून ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. मिश्रण थोडंसं घट्ट झालंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकते तुमच्यासमोर. अर्धा बाऊल आहे हा, आधी 1 वाटी टाकलं होतं ना, आता अर्धी वाटी टाकलेलं आहे. हे मिश्रण आता जसं जसं गरम होईल तसं ती साखर वितळेल, एकजीव होईल आणि मग हळूहळू चाचणी आपण घेणार आहोत. चाचणी आली हे कसं ओळखायचं किंवा चाचणी परफेक्ट झाली हे कसं ओळखायचं, कधीही आपल्याला लाडू करायचे असतील तर आपण 2 तारी पाक बनवतो. 2 तारी म्हणजे जसं की आपण बोटाला असं चिपकलं तर त्याच्या 2 तारा चलतील, याला 2 तारी असं म्हणतात. आणि जेव्हा आपण हे बनवतो, गुलाबजामुन बनवतो, तेव्हा 1 तारी पाक असतो. 1 तारी म्हणजे काय, जेव्हा आपण बोटाने असं गोळा बनवतो चापाकेचा आणि आपल्या बोटामधून अशी एक सिंगल अशी तार चालते, त्या सिंगल तारेला आपण बोलतो 1 तारी पाक. गुलाबजामुनसाठी चालतो, पण तो लाडूसाठी आपला 2 तारी पाक लागतो. यासाठी आपल्याला चाचणी परफेक्ट येणं गरजेचं आहे, मेजरमेंट परफेक्ट असणं गरजेचं आहे. आता पण ही चाचणी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपण घेणार आहोत वेलची पावडर 1 ते 1.5 चम्मच. यामध्ये पहा, एवढी सफिशियंट आहे यासाठी. आणि काही घेतलेले किशमिश, हे पहा किशमिश 100 ते 150 ग्रॅम घ्या किंवा 200 ग्रॅम घेतले तरी चालेल, तुमच्या अंदाजाने. तुम्हाला जास्त टाकायचे असेल जास्तही टाकू शकता. आणि वेलची पावडर घेतलेली आपण 1.5 ते 2 चम्मच. तर हे सगळं मिश्रण आपण पीठ बारीक झाल्यानंतर पिठामध्ये टाकणार आहोत, चाचणीमध्ये टाकायचं नाही. हे झालेले आहेत आपले आबडधोबड सगळे तुकडे मिक्स करून. आता आपण काय करणार, हे सगळे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. बारीक पावडर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बारीक होते ते. हे चाचणीला अशी उकळी आली, आता पटकन आपण मिक्सरला बारीक करून घेऊया, कारण चाचणी कधी पण येऊ शकते. याला सतत लक्ष द्यायचं आणि सतत ढवळत राहायचं. कशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सरला ग्राइंड करून, हे पहा दाखवते तुम्हाला. सगळं आपण बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पहा, रवाळ असं घ्यायचंय, थोडंसं खूप जाड पण नाही आणि खूप मोठं पण नाही आहे. तुम्हाला दिसत असेल टेक्स्चर अतिशय छान असं रवाळ आहे, थोडंसं जाडसरच ठेवा, खूप बारीक म्हणजे असे आपलं पावडर पीठ नाही बनवायचं, याचं अतिशय असं रवाळ आहे. असं सगळं आता बारीक करून घेऊयात. अजून एवढं सगळं, हे सगळं मिश्रण आता बारीक तुकडे करून आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. सगळी पावडर तुमच्या समोर बघतोय, अगदी फाईन पण करायची नाही, थोडंसं दळदळ असं म्हणजे ठेवायचं आहे, थोडंसं जाडं, खूप जाड पण नकोय, खूप बारीक पण नकोय, मध्यम आपल्या हाताला चरचर लागेल असं आपण लाडवाचं पीठ हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर आणि मनुके टाकणार आहोत. ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तेही टाकू शकता, ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. चला, व्हिडिओ शॉट पण नक्की स्किप करू नका. या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आपण वेलची पावडर आणि आपली किशमिश. तर हे सगळं आता छान एकत्र मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि मीठ टाकायचं, आपण पिठामध्ये मीठ मळताना टाकलं नव्हतं, आत्ताही टाकू शकता तुम्ही. तर किती मीठ टाकते पहा, मी 2 बोटांच्या मध्ये चिमटीमध्ये बसेल एवढंच मीठ. का तर तो पदार्थ अळणी नको लागायला म्हणून मीठ खरं तर आपण गोडा पदार्थामध्ये टाकत नाही, परंतु पीठ मळताना नकळत मीठ तुम्ही 2 बोटांच्या मध्ये बसेल एवढंच मीठ टाका, जास्त टाकू नका, कारण गोड पदार्थात मीठ शक्यतो वापरत नाहीत. परंतु याची टेस्ट एक आपल्या गावची सवय लागली, खमंग टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ गरजेचं आहे. आता हे झालं आपलं सगळं मिश्रण एकत्र. आता आपण चाचणी पाहूया कुठपर्यंत आली ते. सुद्धा पीठ बारीक करताना सुद्धा मध्ये मध्ये आपण ढवळत होतो. चाचणी परफेक्ट झाली की नाही हे कसं कळतं पहा, अतिशय खूप जास्त असा फेस होतो आणि तो फेस कमी कमी व्हायला लागला की आपली चाचणी जवळ आलेली असते. आता आपण काय करणार आहोत, एक ड्रॉप पाण्यामध्ये टाकणार आहोत. एका वाटीमध्ये घेतलेलं आहे पाणी, यामध्ये 2 थेंब टाकलेले आहेत. पहा, याचा जरी गोळा तयार झाला घट्ट असा, बोटाला लागेल असा हातामध्ये, तर समजायचं की आपली चाचणी परफेक्ट झालेली आहे. हे पहा, असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपली आता चाचणी बरोबर परफेक्ट झाली. चाचणी आपली लवकर झाली कारण की आपण साखर बारीक करून टाकली होती आणि पाणी थोडं. असा गोळा झाला म्हणजे तुमची चाचणी परफेक्ट मेजरमेंटने बसणार आहे.
जर तुम्हाला असं वाटलं चाचणी फार पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर झाली तर एक काम करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं 2-4 चमचे किंवा थोडंसं एवढ्या वाटीमध्ये आहे याच्यापेक्षा कमी पाणी टाका. चाचणी पुन्हा पुरवत पहिल्या पदावरती येते आणि हे करू शकतो आपण. जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत लाडूची चाचणी घ्यायची नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच आपल्या ताई असतील, महिला असतील, त्यांना चाचणी एकटीला घ्यायला जमत नाही. त्यांच्यासाठी ही एक ट्रिक्स आहे की तुम्ही काय करा, चाचणी घेताना अशा पद्धतीने एकदा चेक करत जा. म्हणजे काय होतं की आपली चाचणी ना चुकत नाही किंवा अगदी परफेक्ट येते. आपल्याला कोणाची आवश्यकता लागत नाही चाचणी घेताना. आता गोळा आपला आलेला आहे तर आपण पाहू शकताय. जर कच्ची मी थोडंसं पाण्याचा हात टाकला होता कारण चाचणी थोडीशी पुढे, मला असं वाटतं की थोडी पुढे जाते म्हणून थोडंसं पाण्याचा शिपका मारलेला होता या चाचणीमध्ये. आता आपण पुन्हा एकदा थोडंसं ढवळतो आणि लगेचच आता काढून घेणार आहे. जास्त घट्ट पण चाचणी नको, मग लाडू जास्त घट्ट होतात. थोडंसं पाण्याचा अंश असेल तर चाचणी ओलसर येते म्हणून आपण आता थोडंसं उतरून घेणार आहोत. आपला गोळा तयार झालेला आहे ऑलरेडी, तुम्ही पाहू शकताय. उतर काढून घ्या. फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे कारण चाचणी लगेच घट्ट होते आणि त्याची साखर बनायला तयार होते. हे सगळं मिश्रण जे आहे ते एकसाथ फटाफट एकजीव करून घ्यायचं आहे कारण यामध्ये काय होतं, जरा थंड हवा लागली ना साखर बनते लगेच. त्यामुळे सगळ्या प्रत्येक डाळीच्या कणापर्यंत साखर पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि गरम गरम असल्यामुळे थोडंसं मिक्स करणं सोपं जातं आणि पटकन करून घ्यायचं आणि 1-2-4 मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं. जरा वेळाने 1 ते 1.5 तासानंतर ते थंड करून घ्यायचे सगळं मिश्रण आणि मग लाडू बांधून घ्यायचे. नंतर ठेवू शकता आपण. ओलसरपणा जसा जाणवेल तसा जरा कमी झाला की आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. लगेच गरम गरम बांधून घ्यायचे नाही आहेत कारण आतमध्ये ती वाफ राहते आणि लवकर खराब होतात. आपण सगळं याच्यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे. आता याला थोडं थंड होऊ देणार आणि मग नंतर लाडू बांधून घेणार. तर आपले हे झालेले आहेत सक्सेसफुल लाडू आणि जराही कुठे साखर तयार झालेली नाही आहे. आपली चाचणी पण अतिशय परफेक्ट झाली आहे. हे आपण पुसून पण घेतलेलं आहे. आपली चाचणी परफेक्ट झाली आहे. लाडू सक्सेसफुली झाली आहे आणि आपली चाचणी सक्सेसफुली झाली आहे. लाडू छान सॉफ्ट आणि मस्त टेस्ट येण्यासाठी आपण टाकणार आहोत तुपाची थोडीशी धार. 2-4 चमचे तूप टाकणार आहोत आपण. अंदाजेच तुम्हाला पाहिजे एवढं टाकू शकता, जास्त टाकलं तरी काही हे नाही आहे. याने काय होतं, लाडूला एक वेगळाच टेक्स्चर होतो आणि अतिशय छान सॉफ्ट मऊ असे लागतात. खायला सुद्धा खमंगपणा येतो. हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊया. म्हणजे आपलं काम आता झालेलं आहे. आपण याला आता बाजूला ठेवून देऊया. अशा प्रकारे झालेले आहेत लाडू. तर गावरान खमंगपणा या चॅनलला अधिक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा कारण दिवाळीचे सगळे पदार्थ यावरती ऑलरेडी अपलोड आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता. आपल्या आता आज चिवडा आणि शेंगचा सुद्धा लगेचच व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा, मस्त खास राहा. आता काय झालेलं आहे, आपलं आता लाडूचं सगळे तयारी झालेली आहे. आपण आता पटकन झणझणीत असे गरम गरम पोहे करून घेणार आहोत कारण मुलांना करायचा नाश्ता आणि त्यांना लागलेली आहे भूक. तर आपण आता पोहे करून घेऊया. यासाठी जिरे, राई, मोहरी, हिरव्या मिरच्या मस्त लाल होऊन दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पण तळायला टाकले आहेत. लगेचच कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा, कढीपत्ता आणि कांदा सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण. इकडे कोथिंबीर, हळद आणि मीठ मिक्स करून ठेवलेलं आहे. आता इकडे कांद्याला पण थोडंसं फ्राय करून घेऊया. त्याला थोडासा हलकासा लालसर कलर यायला सुरुवात झाला कांद्याला की आपण लगेचच यामध्ये आता पोहे टाकून घेणार आहोत आणि मस्त झणझणीत असे पोहे झाले की मग दिवाळीचा फराळ आणि पोहे यांना मुलांना नाश्त्याला देऊया. मग आपल्याला लगेच शेवचं करायला घेऊया. शेवेचाही एकदम अतिशय डिटेल्स असा मी व्हिडिओ बनवणार आहे की शेव करताना कोणत्या 3 चुका टाळाव्यात. तर हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेव अतिशय कुरकुरीत छान खमंग अशी कशी बनते यासाठी मी एक ट्रिकसुद्धा सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की पहा. कमेंट्समध्ये जा, मला कमेंट्स करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. प्रत्येक गृहिणीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आज आहे नरक चतुर्थी आणि आज आहे आपला हा सकाळचा नाश्ता. पाहूयात नाश्त्यामध्ये काय काय आहे. आत्ताच झालेला आपला एक लाडू घेतलेला आहे बांधून, त्यासाठी लिंबाची फोड आहे. पोह्यासाठी शंकरपाळी, चकली आणि करंजी. आपला एवढा मेनू झालेला आहे. तर आज सकाळी सकाळी सर्वांना नाश्त्याला हेच आहे. आज सर्वांनी पोहे, गरम पोहे आणि गरम लाडूसुद्धा आहे, चकली आहे, चिवडा आहे. चला तर मग आपण नाश्ता करूयात आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि गृहिणींपर्यंत आपला हा लाडूचा व्हिडिओ जरूर पोहोचवा. पुरीचे लाडू कसे करावेत बेसनाचे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. पाहतोय आपण 2 किलो बेसन पिठाचे लाडू कसे झाले. तर आपण आता 1 तास साधारणतः जरा थंड होऊ दिले. 1-1.5 तास गेला आपला
आणि 1.5 तासानंतर आपण लाडू छान बांधून घेतले. तुम्ही पाहू शकता किती छान त्याला हे लेअर आलं आहे. अतिशय छान गावच्या पद्धतीने असे आपले लाडू तयार झालेले आहेत. ते तुम्ही पण असेच बनवा आणि बरोबर मला सांगा की तुमचे असेच लाडू छान झालेत का. टेस्ट आणि साखर अगदी आपले योग्य प्रमाण आहे. अचूक प्रमाणामध्ये आपले लाडू तयार आहेत. चला तर मग याला आता आपण असेच हवेमध्ये ठेवणार आहोत. जरा नंतर डब्यामध्ये पॅक करणार आहोत. लगेच ठेवायचे नाहीत. एवढी याच्यासाठी एक टिप्स आहे. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये दिवाळी फराळमध्ये स्पेशल या सिरीजमध्ये. उद्या पाहणार आहोत शेव कशी बनवायची बेसन पिठाची. चला आपण लाडू या दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.